हॅलो माय ब्युटिफुल फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार हीच ईश्वर चरणी आपल्यासाठी प्रार्थना आहे. माय हिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपल्यासाठी जे मी राशी भविष्य घेऊन आलेला आहे 2025 या वर्षीची आजची आपली राशी आहे वृश्चिक राशी. तर वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये काय काय घडणार आहेत, आपण एक टॅरोटला प्रश्न विचारणार आहोत. याच्यामध्ये आर्थिक लाईफ आपलं कसं असेल, वैवाहिक जीवन आपलं कसं असेल, एज्युकेशन आपलं लाईफ कशा पद्धतीचं असेल, बिझनेसमध्ये आपला ग्रो कशा पद्धतीचा असेल, आपलं आरोग्य कसं असेल आणि आपण काय काळजी घेणार आहोत ते आपण टॅरोटला प्रश्न करणार आहोत. आणि टॅरोट जे आपण प्रमाणे आपल्याला उत्तर देत आहेत ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. चला तर प्लीज माझ्याबरोबर तुम्ही पण जॉईन व्हा. तर आजची आपली राशी जी आहे ती आहे वृश्चिक राशी. प्लीज युनिव्हर्सल माझे जे वृश्चिक राशीचे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी गाईडलाईन करा. त्यांचं हे येणार नवीन वर्ष जे आहे त्यांच्या जीवनामध्ये काय काय घडामोडी घेऊन यायला गेलं आहेत, प्लीज त्यांना मार्गदर्शन करा. थँक्यू व्हेरी मच युनिव्हर्सल, थँक्यू एंजल्स. याच्यातले आता आपण काही टेंटेटिव्हली कार्ड काढून घेणार आहोत. वाव, मॅजिशियनची एनर्जी निघून आलेली आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय पॉझिटिव्ह असं कार्ड आहे आपलं मॅजिशियनची. ओके, नंतर आपलं आलेलं आहे टू ऑफ पेंटिकलची एनर्जी निघून आलेली. आपली पुढची एनर्जी आहे पेज ऑफ कप्स. पुढची एनर्जी आपली फोर ऑफ पेंट्स. क्या बात है, बहुत अच्छा कार्ड है. वाव, क्वीन ऑफ पेंटिकल्स पण आलेली आहे, ज्याला की आम्ही टॅरोट कार्ड मध्ये म्हणतो की पैशाची राणी, धनसंपत्ता आपल्याकडं जे अट्रॅक्ट व्हायला लागलेलं आहे त्या रिलेटेड हे कार्ड निघून आलेलं आहे. पुन्हा आपल्याला आलेलं आहे एट ऑफ पेंटिकल्स. पुढची एनर्जी आपली आहे टेन ऑफ कप्स. क्या बात है, फॅमिली बॉन्डिंग बद्दल इथं बोलायला आलेले, वैवाहिक सुखाबद्दल आपल्या बोलायला लागलेलं आहे. पुढची एनर्जी आलेली आहे आपली एस ऑफ पेंटिकल. क्या बात है, युनिव्हर्सल ब्लेसेस आहे. आर्थिक संपदा जी आपल्याला यावर्षी मिळणार आहे. आपल्याकडे जे मनी रिलेटेड ज्या गोष्टी अट्रॅक्ट व्हायला आलेल्या आहेत त्या रिलेटेड हे कार्ड आलेलं आहे एस ऑफ पेंटिकल्स. पुढची आपली एनर्जी आहे फाईव्ह ऑफ पॅन्ट्सची एनर्जी निघून आलेला आहे. कॉन्फ्लिक्टची एनर्जी आपल्याला फाईव्ह ऑफ पॅन्ट्स सांगते. आणि लास्ट कार्ड आपल्याकडे आलेला आहे हार्मिटची एनर्जी निघून आलेली आहे. आणि बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आलेली आहे फाईव्ह ऑफ पेंटिकल्स. तर जे माझे वृश्चिक राशीचे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा तर मी धनसंपदा आपली कशी आहे याबद्दल सांगणार आहे. तर इथं आपल्याकडे एस ऑफ पेंटिकल आलेली आहे एक आणि क्वीन ऑफ पेंटिकल्स आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की यावर्षी आपला जो बिझनेस आहे तो बिझनेस ग्रो होण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण एक नवीन नवीन प्रयोग तिथं जर करत राहिला आणि ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत मार्केटमध्ये त्यानुसार जर आपण बिझनेसकडे थोडस आणखीन याच्यामध्ये लक्ष घालून जर आपण त्याचा पसारा वाढवला तर याच्यामध्ये जे आहे ग्रोथ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे एस ऑफ पेंटिकल आणि क्वीन ऑफ पेंटिकल हे पण सांगायचा प्रयत्न करायला लागलेला आहे की जर आपल्याला काही लोन्स वगैरे घ्यायचे असतील बँकेकडून आणि बरेच दिवस झालं ते प्रलंबित आपला प्रश्न पडलेला आहे, मार्गच लागत नव्हतं किंवा काही गोष्टी याच्या आपल्या आडव्या येत होत्या, त्या टेक्निकली काय इश्यूज होत होते बँकेच्या कामामध्ये आपल्याला, तर इथं आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की हे जे लोन आहे आपलं सँक्शन होण्याची पण शक्यता खूप ज्यादा इथं आपल्याला दिसून यायला लागलेली आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला या रिलेटेड पण दिसून यायला लागली आहे. शिवाय ज्यांना पण बँक लोन क्लोज करायचं आहे तर पैशाची इथे व्यवस्था आपल्याला व्हायला लागलेली दिसायला लागलेली आहे. आणखीन याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर जे आपण हँडलोन वगैरे दिलेलं होतं काही लोकांनी काही चेक्स वगैरे दिलेले होते, चेक्स काही बॉन्ड झालेले होते, लीगल इश्यू चाललेला होता, 138चा त्यांचा कोणाचा मॅटर चालू होता. तर इथे आपल्याला ही पण एनर्जी सांगायला लागलेली आहे. जर ज्युडिशरी याच्यामध्ये आपलं चेक्सच्या रिलेटेड काही प्रश्न पडलेले असतील आणि त्याचा ऍक्च्युली आपल्याला रिझल्ट जो पाहिजे आहे त्याला विलंब होत असेल
तर इथं आपल्याला ही गुड न्यूज आहे की हा जो निकाल आहे आपल्याच बाजूने लागणार आहे आणि जी पैशाची रिकव्हरी आहे ती पण आपल्याला इथे पूर्ण होताना दिसत आहे. तर एकंदरीत माझे वृश्चिक राशीचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांची जी एनर्जी आहे, मनी रिलेटेड जी एनर्जी आहे, फायनान्स रिलेटेड जी एनर्जी आहे, ती आपल्याला खूप साऱ्या पद्धतीनं स्ट्रॉंग अशा पद्धतीची आलेली आहे. हां, पण इथे आपल्याला ही पण 8 ऑफ पेंटिकलची एनर्जी निघून आलेली आहे. जेवढ्या पण प्रमाणामध्ये तुम्ही कष्ट करणार आहात, त्या प्रमाणात आपल्याकडं पैसा जो आहे आकर्षित होत राहणार आहे. आपल्याकडं ती संपदा येत राहणार आहे. इथं आपल्याला हार्ड वर्किंगसाठी सुद्धा कारण सांगितलेलं आहे. इथे एकंदरीत बघता टू ऑफ पेंटिकलची एनर्जी जर काढली इथे पाहिली, तर आपल्याला साधारणपणे स्टेबिलिटीचं जे आहे, मनी स्टेबिलिटी या रिलेटेड आपल्याला सांगायला लागलेलं आहे. जर आपण कुठे इन्व्हेस्ट करणार असाल, कुठं गुंतवत असाल, कुठं प्रॉपर्टीमध्ये तुम्ही पैसे गुंतवणार असाल, तर इथं तुमचा जो निर्णय असणार आहे, तो पण योग्य पद्धतीचा असणार आहे. इव्हन दो आपल्याला जे काही लँडेड प्रॉपर्टी घ्यायची आहे, जे काही आपल्याला घर वगैरे घ्यायचं आहे, गाडी खरेदी करायची आहे, शिवाय आपल्याला शेअर मार्केटमध्ये वगैरे पैसे गुंतवायचे आहे, तर या पैशाची आपली व्यवस्था तर होणारच आहे. शिवाय ज्याच्यामध्ये तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करणार आहेत, त्याचा परतावा जो आहे, दाम-दुप्पट अशा पद्धतीचा आपल्याकडे इथे आकर्षित होताना दिसत आहे. तर माझे वृश्चिक राशीचे जे व्ह्यूअर्स आहेत, त्यांची एकंदरीत आजची एनर्जी जर याची बघितली, मनी रिलेटेड जर एनर्जी बघितली, तर इथे येणारं वर्ष जे आहे आपल्याला अबंडन्स स्वरूपामध्ये दिसून यायला लागलेलं आहे. मनीमध्ये ग्रोथ होताना दिसायला लागले. कर्ज वगैरे जे आहे ते कर्ज मंजूर होणं, कर्ज बँकेचं लोन क्लोज होणं, इव्हन दो काही ह्याच्या लीगल मॅटर काय चाललेले तुमचे असतील, तर तिथून पैशाची रिकव्हरी होणं, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडं दिसून यायला लागलेली आहेत. इथं मॅजिशियनची एनर्जी आपल्याकडे जी निघून आलेली आहे, ती हीच सांगायला लागलेली आहे, की जो पण तुम्ही शब्द टाकणार आहात, त्या शब्दाला तुम्हाला मान, सन्मान अशा गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. एकंदरीत बघता सामाजिक प्रतिष्ठा आणि जर राजकीय प्रतिष्ठा जर पाहिली आपल्याला, तर इथं सुद्धा आपल्याला खूप सारी ग्रोथ होताना दिसत आहे. आपल्याला जर नेम फेम वगैरे जर पाहिजे असेल आणि हे साहजिक आहे, कोणाला नेम फेम नको असतं. तर तो आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये या साऱ्या गोष्टी वर्ष संपता आपल्याकडे आकर्षित व्हायला लागलेल्या आहेत. इथे आणखीन एक गोष्ट जी आहे, आपल्याला खूप साऱ्या लोकांचा सपोर्ट इथं मिळत राहणार आहे आणि अशी एक जादूची कांडी म्हणू की आपले फिरणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. तुम्हालाही असं वाटेल की अरे हे तर सरप्राईज होतं. हा चमत्कार कशा पद्धतीनं झाला. तर एकंदरीत ग्रह, तारे, नक्षत्र, कॉस्मिक एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी शिवाय जे एक मॅन पॉवर आपल्या पाठीमागे उभं राहणार आहेत, त्यांच्या मदतीनं त्यांनी दिलेला जो तुम्हाला हात आहे, त्यांच्या सपोर्टनं जे आहे, आपली जी गाडी आहे अ, फार फास्ट पद्धतीनं पुढे सरकायला इथं आपल्याला मदत होणार आहे. तर इथं आपल्याला सामाजिक, राजकीय आणि जी आपली प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा पण आपल्याला यावर्षी खूप छान पद्धतीने मिळणार आहे. एक तर पुढचा प्रश्न आपला जो आहे, तो आरोग्य विषयाचा प्रश्न आहे. आरोग्य पण इथे आपल्याला बऱ्यापैकी छान पद्धतीने दिसून यायला लागलेत. यावेळेला काही आपले क्रॉनिक जे काही आजार असतील, तर इथं आपल्याला त्याची रिकव्हरी होताना दिसत आहे. शिवाय मेंटली आणि फिजिकली जो स्ट्रेस तुमचा चाललेला होता, इतक्या वर्षाचा चाललेला होता, ज्या वेळेला सेटलमेंट करत असतो आपण किंवा जो एक विस्तार आपण वाढवत असतो, मग ते बिझनेस असेल, इव्हन दो एज्युकेशनमध्ये करिअर असेल, इव्हन दो जॉबमध्ये करिअर असेल, या ठिकाणी तुमचा हा जो विस्तार आहे, तो पुढे सरकत जाणार आहे. इव्हन दो जे जॉब करणारे जे याच्यामध्ये आहेत, जे प्रोफेशनमध्ये आहे त्या यांच्यासाठी एक गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये इथे आपल्याला एनर्जी दिसायला लागलेली आहे. एकतर आपली प्रमोशनची एनर्जी इथे निघून आलेली आहे, शिवाय आपली इन्क्रिमेंटची पण एनर्जी आपली निघून आलेली आहे. तर इथे जॉबसाठी पण खूप छान पद्धतीची एनर्जी निघून आलेली आहे. पुढं पुढं आपण पाहणार आहोत, की जे यंग जनरेशन आहे, त्यांच्या एज्युकेशनचा जो प्रश्न चाललेला आहे, बरेच वर्ष आपल्याला असं वाटत होतं, की ॲक्चुअली माझं भवितव्य काय आहे? माझं करिअर काय आहे? मी कुठं जाणार आहे? तर इथं आपल्याला जे आहे, आपल्याला जर बाहेर जाऊन तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल आणि जर विजा वगैरे काही त्याच्यामध्ये काही तुम्हाला अडचणी येत होत्या, तर ह्या अडचणी पण आपल्या दूर होणार आहेत आणि ऍडमिशन ज्या आपल्या कॉलेजमध्ये घ्यायचं आहे, जिथे आपल्याला
इच्छित स्थळी ठिकाणी जाऊन आपल्याला आपलं एज्युकेशन पूर्ण करायचं आहे, तर इथं सुद्धा खूप छान पद्धतीची यंग जनरेशनसाठी जे एज्युकेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठीची खूप छान एनर्जी इथं निघून आलेली आहे. इथं खूप मोठा सक्सेस आपल्या लाईफमध्ये वाट पाहत आहे. या पद्धतीने आपल्याला ही एनर्जी दिसून यायला लागलेली आहे. शिवाय इथं आपल्याला हार्मिटची एनर्जी आलेली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, की ज्यावेळेला आपल्याकडं खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या छान चाललेल्या असतात. अचानक अशी काही घटना घडत असतात, की आपल्या अगेन्स्ट घडत असतात. त्यामुळे आपले एनिमी सुद्धा खूप सारे तयार होत असतात. तर आपल्याला आपल्या एनिमीपासून स्वतःला प्रोटेक्शन करायचं आहे आणि हे एनिमी कोण आहे हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे, अलर्ट राहायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, आपण चांगल्या घटना जेव्हा घडत असतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की आपण कुणाला तरी सांगावं, कुणाला तरी आनंदामध्ये आपल्या सहभागी करून घ्यावं. पण ॲक्चुअली बऱ्याच वेळेला असं होतं, की जर तुम्ही एखाद्याला सांगत असाल आणि ॲक्चुअली तो जर काही क्रिटिकल सिच्युएशन मधून चाललेला असेल किंवा त्याच्या लाईफमध्ये काय आणखीन वेगळ्या पद्धतीच्या अडचणी चालू असतील, तर अशा वेळेला या लोकांना त्या गोष्टी पचनी पडत नाहीत किंवा एक निगेटिव्ह फोकस जो आहे तुमच्या पूर्ण परिवारावरती, तुमच्या बिझनेसवरती, तुमच्या करिअरवरती, तुमच्या एज्युकेशनवर, या साऱ्या गोष्टीवर ह्या साऱ्या गोष्टीचा इनडायरेक्टली परिणाम होत असतो. तर इथे आपल्याला ज्या गोष्टी शेअर करायच्या आहेत, जेवढ्या आपल्याला सांगायच्या आहेत, जेवढं आपल्याला लोकांना पार्टिसिपेट करून घ्यायचं आहे, अशाच लोकांना, ठराविक व्यक्तींचीच आपण या गोष्टी बोलू शकतो. तर इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे. शिवाय छोटे-मोठे वाद, प्रसंग हे यावर्षी आपल्याला दिसायला लागले आहेत. कारण कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे. खूप वेळेला आपल्यावर अशा पद्धतीचे आरोप होतील, की आपण जे फसवेगिरी करता किंवा जे एक डर्टी पॉलिटिक्स करता किंवा आपण दिलेले शब्द पाळत नाही, आपण वचनाला जागत नाही, अशा पद्धतीचे बरेच सारे ब्लेम आपल्याकडे होऊ शकतात. आपले रिलेटिव्ह असतील, आपली सोसायटी, ज्या समाजामध्ये आपण राहतो ते असतील, आपले कलीग्स असतील. तर इथे आपल्याला यापासून प्रोटेक्शन स्वतःचं करून घ्यायचं आहे, की जेणेकरून गैरसमज आपल्याविषयी पसरू नयेत, यासाठी आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. हार्मिटची एनर्जी निघून आलेली आहे. बराच वेळेला असाही प्रसंग आपल्या लाईफमध्ये येतो, की आपल्याला जगाचं किती ज्ञान असलं, कितीही अनुभव असलं, तर बराच वेळेला दिव्याखाली अंधार म्हणतो त्याप्रमाणे आपली मध्ये-मध्ये आपली सिच्युएशन टाईट होत राहते. तर या गोष्टीचा आपल्याला अ, व्यवस्थित एक पडताळणी करून, हाताळणी करून जो पण तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, तो योग्य घ्यायचा आहे. कारण इथं आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्सची एनर्जी पण दिसून यायला लागलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही जे मिळवणार आहात, कदाचित ते काही क्षणामध्ये, काही दिवसामध्ये पण हे पुन्हा ज्याप्रमाणे तुम्ही मिळवलेलं आहे, ते पुन्हा रिटर्न जाण्याची शक्यता आहे. म्हणून कोणतीही गोष्ट जी करणार आहात, ते विश्वासानं करा. पण अतिविश्वासानं जर करायला गेला, तर आपल्याला इथं दगाफटका होऊ शकतो. मग ती आपली इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तो आपल्या बिझनेस ग्रो असेल किंवा तो आपला पार्टनरशिपमध्ये एखाद्याला जर आपण चूज करणार असेल, तर पूर्णपणे त्याची शहानिशा करून त्या व्यक्तीला आपल्या बरोबर याच्यामध्ये सहभागी करून घ्या. इव्हन दो इथं आपल्याला ही पण गोष्ट सांगायला लागलेली आहे, की फॅमिली लाईफ बद्दल जर विचार इथे केलेला आहे, तर 10 ऑफ कप्सची इथं आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे. याचा अर्थ असा असतो, की आपल्याला कदाचित जर बाहेर फिरायला जाण्याचं प्लॅनिंग केलं असेल किंवा अब्रॉडला जाण्याची इच्छा तुमची असेल किंवा युरोप कंट्री म्हणा किंवा अशा मोठ्या-मोठ्या देशामध्ये तुम्हाला व्हिजिट करायची असेल आणि आपल्या फॅमिलीला जर घेऊन जायचं असेल, तर इथं हा योग आपल्याला बनून यायला लागलेला आहे. यावर्षी आपल्याला जे आहे ही इच्छा आपली पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याचपैकी दिसून यायला लागलेली आहे. शिवाय आपल्याला 4 ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. 4 ऑफ वँड पण हे सांगायला लागलेलं आहे, ज्यांचा पण विवाह प्रस्ताव चाललेला आहे, विवाह रिलेटेड काही गोष्टी चाललेल्या आहेत, तर या वर्षी जो आहे आपला विवाह योग जो आहे अतिशय स्ट्रॉंग इथं आपल्याला दिसून यायला लागलेला आहे. शिवाय क्वीन ऑफ पेंटिकलची जी एनर्जी आपल्याकडे इथे निघून आलेली आहे, क्वीन ऑफ पेंटिकल हे सांगायला लागलेली आहे, ज्यांना पण कन्सीव्हची इच्छा आहे आणि बरेच वर्ष झालं आपण त्याची वाट पाहत आहात. आपल्या घरामध्ये छोट्या पाहुण्याचं, छोट्या बेबीचं इथं आगमन होण्याची पण खूप सारे चान्सेस आपल्याला दिसायला लागलेले आहेत. पण इथं बॉटम ऑफ द डेकची एनर्जी जी आलेली आहे, 5 ऑफ पेंटिकल्सची एनर्जी निघून आलेली आहे. याचाच अर्थ असा आहे, की जो पण तुमच्याकडं मनी असणार आहे, फायनान्स असणार आहे, योग्य विचार करून, योग्य पद्धतीनं त्याची गुंतवणूक करण्यासाठी इथं आपल्याला सजेशन हे कार्ड द्यायला लागलेलं आहे. नाहीतर तुम्ही प्लॅन एक केलेला असता आणि तो प्लॅन जर फसला, तर पूर्णपणे
वरून खाली येऊ शकता, म्हणजे डोंगर माथ्यावरून जाऊन पायथ्यापर्यंत तुम्ही येऊ शकता. अशी पण सिच्युएशन यावर्षी आपली तयार होणार आहे. यासाठीच आपल्याला व्यवस्थित काळजी घेऊन, व्यवस्थित अभ्यास करून जिथे पण आपल्याला गुंतवणूक करायची आहे त्या ठिकाणी नक्की गुंतवणूक करा. पण त्याची मात्र माहिती पूर्णपणे जाणून घ्या आणि त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये पडा. इथं आपल्यासाठी जी एनर्जी अतिशय स्ट्रॉंगली जी निघून आलेली आहे, ती हेच सांगायला आलेली आहे, की आपला फायनान्स चांगला आहे, आपलं आरोग्य चांगलं आहे, आपलं फॅमिली लाईफ चांगलं आहे. ज्यांना पण कुणाला लव्ह मॅरेज करायची इच्छा आहे आणि याचं रूपांतर विवाहामध्ये करण्याची इच्छा आहे, तर तो पण यावर्षी ह्या गोष्टीचा योग बनायला लागलेला आहे. शिवाय आपल्याकडे पेज ऑफ कप्सची पण काही एनर्जी आलेली आहे. हे सांगायला लागलेले आहेत, की अशा पद्धतीचे आपल्याकडे ऑफर येत राहतील. लोक आपल्याकडे अशा पद्धतीनं प्रभावित होत राहतील, की जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या सुसंधी तुमच्या लाईफमध्ये इथं आपल्याला दिसून यायला लागलेले आहेत. तर त्या ऑफरचा आपण स्वीकार नक्की करा. कारण जी ऑफर आपल्याकडे यायला लागलेली आहे, ती आपल्याला जीवनामध्ये एक वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून इथं आलेली आहे. तर आपण युनिव्हर्सलला ॲडवाइस पण विचारूया, की आणखीन आपल्याला कोणत्या पद्धतीची इथे काळजी घ्यायची आहे. तर इथं आपल्याला इथं पहिलं जी एनर्जी निघून आलेली आहे, तर फुलची एनर्जी निघून आलेली आहे, जे की सांगायला लागलेलं आहे, की आत्मविश्वास जर तुम्ही बाळगला, तर इथे आपला कडेलोट होऊ शकतो. म्हणजेच एकदम टॉप पासून बॉटम पर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर या गोष्टीचा पूर्णपणे विचार करून त्याच्यानंतर तुम्ही एखादा डिसिजन व्यवस्थितपणे घेऊ शकता. ॲडव्हेंचरची एनर्जी सांगितली इथं निघून आलेली आहे. अतिसाहस करणं पण कधी-कधी आपल्या जीवावर उठू शकतं, बेतू शकतं. तर इथं आपल्याला जे आहे अतिसाहस करून कोणत्याही गोष्टीमध्ये पडायचं नाही किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये अडकायचं नाही. इथं आपल्याकडे रेफनेसची एनर्जी निघून आलेली आहे. जे पण तुम्ही काही बीज पेरलेलं आहे, त्या बीजाचं एक झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याला छानपैकी फ्रूट तयार झालेले आहेत. फक्त त्याला परिपक्व होण्याची वाट पाहायची आहे. त्याच्या आधीच जर तुम्ही ते फळ तोडायला गेला, तर ना तुमच्या उपयोगाचं असणार आहे, ना त्या झाडाच्या उपयोगाचं असणार आहे. यासाठी आपल्याला या एनर्जी निघून आलेल्या आहेत. साधारणपणे वृश्चिक राशीची जी एनर्जी आहे यावर्षीची अतिशय सुंदर अशा पद्धतीने निघून आलेला आहे. वैवाहिक जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, राजकीय जीवन असेल, इव्हन बिझनेसमध्ये आपली काय पार्टनरशिप घेऊन काय बिझनेस तुम्हाला ग्रो करायचा असेल, याच्यामध्ये आपली एनर्जी खूप छान पद्धतीने आलेली आहे. ज्यांना पण विवाह यावर्षी करायची इच्छा आहे, यांच्यासाठी पण हे वर्ष जे आहे आपल्यासाठी खूप सारं लकी ठरणार आहे. तर ही होती आपली आजची वृश्चिक राशीची एनर्जी. ज्याप्रमाणे आपल्याला रेझोनेट होते तेवढं ठेवून घ्या. जे होत नाही ते आपण सोडून द्या. थँक यू व्हेरी मच.